नमस्ते. जय हिंद विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एफ-वाय बी-बी-ए सेमिस्टर सेकंड 2024 क्रेडिट पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरायचा याबाबत आपण माहिती घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी ए-आय-सी-टी-ई थ्रू फर्स्ट इयर बी-बी-ए या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला आहे, तर त्यांचा आता सेकंड सेमिस्टरला कशा पद्धतीने परीक्षा फॉर्म भरायचा हे आपण बघणार आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एलिजिबिलिटी नंबर कसा अपडेट करायचा आणि फॉर्म कसा भरायचा, विषय कोणते असायला पाहिजे, ओळीच्या विषयाचा जो काही प्रॉब्लेम होता, तो आता सॉल्व्ह करून देण्यात आलेला आहे. मग कशा पद्धतीने फॉर्म भरायचा हे आपण बघणार आहे. त्यामुळे परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल होम पेजला जा. तिथे तुम्हाला एक्झाम सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट सेक्शनमध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल, त्यावरती क्लिक करा. नंतर 1 ते 8 पद्धतीच्या लिंक आहे. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता. या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथे एक्झाम फॉर्मच्या डेट्स जर का बघितल्या, तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या डेट्स दिलेल्या आहे. हे जे विद्यार्थी आता एप्रिल 2025च्या परीक्षेसाठी अपिअर आहेत, त्यांच्यासाठीच्या या डेट्स आहेत. ओके. तर त्यांनी ह्या डेट्स काही वाढवलेल्या आहे. ज्या अगोदर 24 एप्रिलपर्यंत डेट होत्या, त्या त्यांनी आता 30 एप्रिलपर्यंत त्या डेट करून दिलेल्या आहेत. ओके. सो तुम्ही या डेट काळजीपूर्वक बघा. त्यानंतर इथे प्रोसीड टू लॉगिन बटन दिसेल. त्या लॉगिन बटनावर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे जर का आपण बघितलं, मी तुम्हाला या ठिकाणी पुन्हा दाखवतो. या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला इथे बघायला भेटेल. तर इथे स्टुडंटमध्ये तुम्ही लॉगिन बटनावर क्लिक करा. आता याच्यातले काही विद्यार्थी असे असतात, की ज्यांनी सेमिस्टर फर्स्टची परीक्षा दिली नाहीये. पण आता सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंड दोन्ही एकत्रित द्यायचे असेल, तर त्यांनी पहिल्यांदा काय करा, इथे क्रिएट अकाउंट करून घ्या. ओके. अगोदर अकाउंट क्रिएट करा. त्या अकाउंट क्रिएटला तुम्ही एलिजिबिलिटी नंबर अपडेट करा. म्हणजे स्टुडंट टाइप तिथे एक्झिस्टिंग करा. ओके. एलिजिबिलिटी नंबर अपडेट करून पर्सनल माहिती भरा आणि त्यानंतर कॉलेजमधून फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरची सब्जेक्ट रिक्वेस्ट पाठवली, तर तुम्हाला दोन्ही सेमिस्टरची एकत्रित परीक्षा देता येतील. पण ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फर्स्ट सेमिस्टरची परीक्षा दिली आणि आता सेकंड सेमिस्टरची परीक्षा देताना त्यांना इथे लॉगिन बटनावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे लॉगिन बाय मध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, मेल आयडी किंवा मोबाईल नंबर. तुम्ही याच्या अगोदरच्या सेमिस्टरला परीक्षा फॉर्म भरताना जो मेल आयडी किंवा मोबाईल नंबर वापरला, तो या ठिकाणी एंटर करा. त्यानंतर त्याचा पासवर्ड एंटर करा. त्यानंतर या ठिकाणचा जो काही कॅप्चा दिसत आहे, तो या ठिकाणी एंटर करा आणि लॉगिन करा. जर तुम्हाला मेल आयडी आणि मोबाईल नंबर माहीत नसेल, तर कॉलेजमध्ये चेक करा. कॉलेजवाले तुम्हाला सांगून देतील. अदरवाईज तुम्हाला फक्त मेल आयडी आणि मोबाईल नंबर माहिती, पासवर्ड माहीत नसेल, तर तुम्ही फॉरगेट पासवर्डमध्ये जाऊन पासवर्ड फॉरगेट करू शकता. ओके. सो आता मी एका स्टुडंटचं लॉगिन केलेलं आहे. लॉगिन केल्यानंतर सगळ्यात प्रथम परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी अगोदर चेक करा. इथे डॅशबोर्डमध्ये तुमचा पी-आर-एन नंबर दिसतो आहेत का आणि एलिजिबिलिटी नंबर दिसतो आहे का, त्याची काळजीपूर्वक खात्री करा. ज्या विद्यार्थ्यांच्या डॅशबोर्डमध्ये फक्त पी-आर-एन नंबर दिसत आहे, ओके, तर अशा विद्यार्थ्यांना इथे आपण ॲक्शन कॉलममध्ये डिलीट प्रोफाइलचा ऑप्शन दिलेला आहे. त्यांनी काय करायची, प्रोफाइल डिलीट करायची आहे. मी काळजीपूर्वक सांगतो, ज्यांच्या इथे कोर्स एनरोलमेंटमध्ये एलिजिबिलिटी नंबरचा ऑप्शन नाही, त्यांनीच फक्त डिलीट प्रोफाइल करून मी सांगतोय त्या पद्धतीने पुढची माहिती भरायची. पण ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी इथे एलिजिबिलिटी नंबर, पी-आर-एन नंबर दिलेला आहे, तर त्यांनी डायरेक्ट ॲक्शन कॉलममधून एक्झाम फॉर्मला क्लिक करायचं आहे. पण त्याच्यापूर्वी अपडेट एबीसी आयडी किंवा अपर आयडी ही कन्सेप्ट एकदा चेक करा. त्याच्यामध्ये क्लिक करून तुमचा एबीसी आयडी किंवा अपर आयडी व्यवस्थित नोंद केला आहे की नाही त्याची खात्री करा. नसेल तर त्यावर क्लिक करा आणि तिथे अपडेटेड एबीसी आयडी किंवा अपर आयडी टाका आणि सबमिट करून घ्या. ओके. आता ज्याचा एलिजिबिलिटी नंबर इथे दिसत नाहीये, त्यांनी काय करा, डिलीट प्रोफाइल करा. डिलीट प्रोफाइल केल्यावर तिथे तुम्हाला न्यू कोर्स एनरोलमेंट असा नावाचा टॅब दिसेल. ओके. त्या टॅबवरती काय करा, क्लिक करा. ओके. मी हे पुन्हा काय करतो, माझं लॉग इन करतो. ठीक आहे. लॉग इन केल्यानंतर म्हणजे त्या टॅबवर जर का तुम्ही क्लिक केलं, तर तिथे तुम्हाला काय होईल, स्टुडंट टाइप एक्झिस्टिंग तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. मी या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकलच्या माध्यमातून इथे दाखवतो. ओके. इथे न्यू कोर्स एनरोलमेंटवर क्लिक केलं. इथे तुम्हाला स्टुडंट टाइप विचारला जाईल, तो एक्झिस्टिंग सिलेक्ट करा. इथं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्रजी सिलेक्ट करा. पी-आर-एन नंबर गॉट आहे, तर तिथे येस म्हणा. जो तुमच्या फर्स्ट सेमिस्टरच्या रिझल्टवर जो काही पी-आर-एन नंबर दिसतो आहे, तो या ठिकाणी तुम्ही टाका. नंतर एलिजिबिलिटी नंबर इथे येस करा आणि कॉलेजकडून तुम्ही एलिजिबिलिटी नंबर या ठिकाणी घ्या. ही दोन्ही माहिती तुम्ही भरल्यानंतर तुम्ही सेव्ह बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमची पर्सनल माहिती विचारली जाईल. तुमचं फुल नेम, तुमच्या फादरचं, मदरचं नेम इंग्लिश, मराठी तुम्हाला टाइप करावं लागेल. तुमची जन्मतारीख, जेंडर,
त्यानंतर कॅटेगरी, नंतर तुमचं महाराष्ट्रीयन डोमिसाईल आहे की नाही, नॉन क्रिमिनल आहे का नाही, हँडिकॅप आहे का नाही, अशा काही गोष्टी मेन्शन करायच्या आहे. तुमचा फोटो, सिग्नेचर अपलोड करायची. ॲड्रेसची माहिती दिल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचा आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्ही या पद्धतीने पुन्हा डॅशबोर्डला येतात, जिथे तुम्हाला एलिजिबिलिटी नंबर आणि पी-आर-एन नंबर अपडेटेड झालेला दिसेल. आता काय करा, एक्झाम फॉर्मवरती क्लिक करा. ओके. नंतर प्रोसीड बटनावर या ठिकाणी क्लिक करा. इथे त्यांनी फक्त एस-पी-पी-यूच्या ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम बाबतची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही डायरेक्ट काय करा, इथे प्रोसीड बटनावर क्लिक करा. थोडासा एक 10 ते 15 सेकंद काय करतो तो वेळ घेतो. नाहीतर काही विद्यार्थी लगेच इथूनच कॅन्सल बटन टाकतात आणि लगेच परत बाहेर जातात आणि म्हणतात परीक्षा फॉर्म भरायला अडचण आहे. तर तसं काही नसतं. तर एक तुम्ही 10 ते 15 सेकंद जर का थांबलेत, तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. इथे प्रोसीड बटनावर क्लिक करा. आता कधी-कधी तुम्ही परीक्षा फॉर्म भरताना तुम्हाला अशा पद्धतीचा डॅशबोर्डही दिसेल. इथं ॲप्लिकेशन स्टेटस इनकम्प्लीट दिसतं ना, तर त्याच्या शेजारी रिमूव्ह बटन असेल, तर रिमूव्ह बटनावर क्लिक करा. ओके. आता तुम्हाला फर्स्ट इयरचा फॉर्म भरायचा म्हणून इथे फर्स्ट इयर ऑप्शनला क्लिक करा आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करा. तुमची पर्सनल माहिती या ठिकाणी येतील. डायरेक्ट नेक्स्ट बटनावर क्लिक करा. बघा या ठिकाणी तुमचे जवळ-जवळ 9 सब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील, जे कंपल्सरी, त्याच्यात कोणत्याही पद्धतीचा बदल करण्यात आलेला नाही आणि इथे प्रत्येक सब्जेक्टला 2 क्रेडिट आहे. म्हणजे 9 दुने किती क्रेडिट तुमचे इथं कंप्लीट होतील? 18 क्रेडिट तुमचे कंप्लीट होतील. आता तुम्हाला ओईच्या ह्याच्यातून 2 विषय कोणतेही सिलेक्ट करायचे आहे. ते सिलेक्ट करण्यापूर्वी तुमची जी काही फर्स्ट इयर बी-बी-एचं सिलेबस स्ट्रक्चर आहे सेकंड सेमिस्टरचं, ते तुम्ही चेक करा आणि याच्यामध्ये तुम्हाला ओईचे सब्जेक्ट जे दिलेले आहे, जिथे तुम्हाला तिथे सब्जेक्ट कोड जसं दाखवलं आहे, की ओई 103 सी-एस-टी इंट्रोडक्शन टू Google ॲप्स फर्स्ट सांगितला आहे आणि इथं ओई 155 सी-एस-पी ए-आय टूल्स फॉर बिझनेस सांगितला आहे. पण तुम्ही ॲज पर जर का ओईच्या व्हर्टिकल जर का बघितले सायन्सचे, ओके. सायन्सचे जर का बास्केटची जर का तुम्ही ओईची जर का लिस्ट बघितली, त्याच्यामध्ये कॉम्प्युटर सायन्सचा जर का तुम्ही कोर्स या ठिकाणी जर का बघितला, तो या ठिकाणी किती नंबरला दाखवतो आहे? 1 मिनिटं. हां, सॉरी. हां, हे बघा या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्युटर सायन्सचा कोर्स इथे तुम्हाला दिसून येईल. अरे कुठे गेला? 1 मिनिट हां. बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्स, हां, बी-एस-सी सायबर सिक्युरिटी आणि बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्स 25 नंबरचा कोर्स दिसेल. तर इथे कॉम्प्युटर सायन्सला तुम्ही ज्यावेळेस इंट्रोडक्शन टू Google ॲप पाहताल, तर तिथे त्याला नाव काय दिलेलं आहे? इंट्रोडक्शन टू Google ॲप सेकंड आणि इथं त्याचा सब्जेक्ट कोड दाखवलेला आहे ओई 153 सी-एस-पी. म्हणजे या विषयाला काय आहे? प्रॅक्टिकल आहे. म्हणजे मला या ठिकाणी तुम्हाला दाखवायचं आहे. ठीक आहे. तर ओईचा विषय सिलेक्ट करताना इथे सिलेक्ट फॅकल्टी सायन्स सिलेक्ट करा. त्यानंतर इथे सब फॅकल्टी जी काही दिलेली आहे, तर त्यामध्ये तुम्ही क्लिक करून 1 नंबरचा ऑप्शन जो काही आहे, तो आहे सायन्सचा. तो त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचा आहे? सिलेक्शन करायचा आहे. एकच मिनिटं. हां, ठीक आहे. इथे रिफ्रेश व्हायला थोडासा वेळ लागेल. आपण 1 मिनिटं या ठिकाणी थांबूया. म्हणजे तुम्हाला ओईचे जे काही 2 विषय आहेत, तर ह्या ठिकाणी विषयांचे जे काही नाव आहेत, तेवढे फक्त काय करा तुम्ही लक्षपूर्वक बघा. ठीक आहे. इथे सब फॅकल्टी आपण सायन्स पण सिलेक्ट करणार आहोत. नंतर सिलेक्ट कोर्स या ठिकाणी तुम्ही बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्स 2024 पॅटर्न घ्या आणि इथे सिलेक्ट पहिला ओई कोणता घ्यायचा आहे तुम्हाला? ओई 153 सी-एस-पी इंट्रोडक्शन टू Google ॲप सेकंड. ओके. त्यानंतर इथे सिलेक्ट सेकंड ओई, परत इथे सायन्स अँड टेक्नॉलॉजी घ्या. सिलेक्ट फॅकल्टी इथे सायन्स घ्या. त्यानंतर या ठिकाणी कोर्स नेम परत कॉम्प्युटर सायन्स घ्या आणि इथे 155 वाला जो काही विषय आहे ए-आय टूल्स फॉर बिझनेस, हा विषय सिलेक्ट करा. आता तसं पाहायला गेलं तर ॲज पर सिलेबस व्हर्टिकलमध्ये इंट्रोडक्शन टू Google ॲपला थिअरी सांगितलं होतं आणि ए-आय टूल्स फॉर बिझनेसला प्रॅक्टिकल सांगितलं होतं. बट ते काही योग्य नाहीये. सो इथे सेव्ह आणि नेक्स्ट करा. इथे फीची डिटेल्स येईल तुम्हाला. ₹1890 फी दाखवलेली आहे. इथे प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून तुम्ही सर्व विषय आले का नाही त्याची खात्री करा. खात्री झाली असेल तर इथं ओके बटनावर क्लिक करा. कन्फर्म अँड प्रिंट बटनावर क्लिक करून तुम्ही तुमची प्रिंट काय करू शकता? घेऊ शकता. आता घेतल्यानंतर या ठिकाणी डायरेक्ट काय करा? सब्जेक्ट किती आले ते बघा. ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग आहे ते ऑलरेडी या ठिकाणी येऊन जातील. इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. म्हणजे तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये किती सब्जेक्ट आले पाहिजे? 11 सब्जेक्ट आले पाहिजे. तर या पद्धतीने तुमचा परीक्षा फॉर्म हा भरला पाहिजे. जो मगाशी मी तुम्हाला ओईचा विषय सांगितला, इंट्रोडक्शन टू Google ॲप सेकंड, हा विषयाला यांनी प्रॅक्टिकल या ठिकाणी दाखवलेले आहे आणि ए-आय टूल्स फॉर बिझनेसला त्यांनी थिअरी दाखवलेले आहेत. ओके. तर बाय डिफॉल्ट ते सिलेबसच्या पद्धतीने ते येऊन जातील. त्याची काही काळजी करू नका. ओके. आता तुम्ही इथे तुमचा फॉर्म वगैरे भरून झाला आहे. तर एक काळजीपूर्वक लक्षात लक्षात घ्या. तुम्ही परीक्षा फॉर्म जमा केल्यानंतर किमान 1 किंवा 2 दिवसानंतर तुम्ही तुमच्या एक्झाम फॉर्मचं लॉगिन
चेक करायचं आहे. तिथं तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस इनवर्डच तुम्हाला दिसलं पाहिजे. इथे मी तुम्हाला ते दाखवतो. आता रिफ्रेश होतंय ते. त्या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक बघा. जर का तुम्ही ते बघितलं नाही, तर तुमचं नुकसान होईल. कारण या ठिकाणी बघा इथे ऍप्लिकेशन स्टेटस काय दिसतंय? कंप्लीट दिसतंय. म्हणजे तुम्ही फक्त परीक्षा फॉर्म भरलाय. आता हा फॉर्म भरून ज्यावेळेस तुम्ही महाविद्यालयात जमा करताल, तर महाविद्यालयाने फॉर्म चेक करून युनिव्हर्सिटीकडे ते काय करतात? पाठवतात आणि तिथे इनवर्ड असा रिमार्क तुम्हाला आला पाहिजे. इनवर्ड आलं तरच तुमचं काय होईल? हॉल तिकीट जनरेट होईल. अन्यथा ते होणार नाही. तर या पद्धतीने तुम्ही काय करा? एफ-वाय बी-बी-ए सेमिस्टर सेकंड 2024 पॅटर्नचा परीक्षा फॉर्म भरा आणि दिलेल्या मुदतीच्या आत महाविद्यालयात फीसह जमा करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.